नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मानिनीची मैत्रीण सुनीता ही मानिनीला भेटण्यासाठी मानिनीच्या घरी आलेली असते आणि सर्व असे एकत्र जेवणासाठी बसलेले असतात। तेव्हा मानिनीला सुनीता बोलते की मानिनी, तुझी सुनबाई तर डोळ्याचे फराळ करण्यासाठी खूपच बिझी आहे, त्यामुळे त्या काव्याला माझ्याशी बोलण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि ती चकली खाते आणि बोलते, वा, चकली तर खूपच छान झालेली आहे, ही तर काव्या तू बनवली आहेस का? कारण तुला चांगले गोल फिरवायला जमतं। आणि तेव्हा काव्या ही आश्चर्यचकित होऊन सुनीताकडे पाहू लागते आणि सुनीता ही सर्वांच्या समोर बोलते, तू तुझ्या जिवलग मित्रांचा फोटो सगळ्यांना दाखवला नाहीस, तुझ्या बॉयफ्रेंडच्या सर्वांच्या समोर का आणलं नाहीस? आणि तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित होऊन सुनीताकडे पाहू लागतात आणि काव्या ही ओरडून बोलते, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा सुनीता बोलते, हो, मी या ठिकाणी आली आहे तुझ्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ दाखवण्यासाठी। तेव्हा बोलून ती आपल्या जवळचा एक पेनड्राईव्ह काढते आणि ती मानिनी व बाबांच्या हातात देते आणि बोलते, या पेनड्राईव्हमध्ये काव्या व तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ आहे, तुम्ही स्वतःहून पाहू शकता, मग तुम्हाला समजेल ही काव्या कोण आहे, लक्ष्मी की आणखीन कोणी? आणि आपण पाहतो मानिनी ही काव्या हे व्हिडिओ लावतात। तेव्हा काव्या, मानिनी व बाबा सर्वांनाही खूप मोठा धक्का बसतो। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये भूतकाळामध्ये काव्या व जीवाचे प्रेम होते हे सर्व सत्य सर्वांच्या समोर येणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।